खानापूर तालुक्यामध्ये काळजे साहेबांना आमच्या खानापूर तालुक्याचा उमेदवार काँग्रेसनं दिलेला आहे असं ते परवा दिवशी मला त्या ठिकाणी म्हणत होते बेंगळूर या ठिकाणी अरविंद जे तालुक्याचा उमेदवार काँग्रेसही होता मग तालुकडे रोका भाऊ हे लागते तर मी त्यांना काय सांगितलं साहेबराव ನಾವು ಖಾನಾಪುರನಲ್ಲ ನಾವು ರಾಜ್ಯದಲ್ಲ ನಾವು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದವರು ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಬರ್ತಾರೆ ಅದಕ್ಕೆ ಮಾತಾಡೋದು ಅವರು ಈಗ आमच्या तालुक्यात हे काँग्रेस पक्षाला कसं झालं उमेद तेव्हा बायकांनी जर जोरात सांगा ते आमच्या तालुक्यात काय जोरात सांगू काय सांगू पाहिजे ते आमच्या तालुक्याचे काय नाही मागच्या वेळेला साहेब हिंदीत सला ये ना तू बहन बदलिए कसा शिकवा तुमचा तालुका गेली 70 वर्ष समितीच्या राजकारणामध्ये राहून काही जणांनी 70 वर्षाचा इतिहास बदलून टाकतो खानापूर तालुका सिंगापूर करतो आणि कुठला करतो आमच्या बायकांनी सिंगापूरची माहिती नाही हे काही वेगळं झाड असेल आमच्या घरात दाना करून लावी असं त्यांचं झालं म्हणून आमच्या बायकांनी फसवून बिचारे पावते 500 रुपये घेतले आणि ते 500 रुपये एवढे महाग पडले 5 वर्ष 70 वर्ष आमचा तालुका मागे गेला 70 वर्षांचा तालुका हिंदू हीच त्यांना त्रास आता आहे अरे कागेरी साहेबांना एवढं भरोसा पडतोय नाम तालुका ಕಳೆದ ಬಾರಿ 97,800 ವೋಟ್ ನಾವು ಲೀಡ್ ಕೊಟ್ಟಿದ್ವಿ आणि त्यावेळेच्या उमेदवाराला तेव्हा 7 का 8,000 मतं पडलेली आणि त्या 7,000 मतं पडलेली ह्या वेळेला आणि परत जास्ती लीड कमी होईल असं म्हणाले ज्या वेळेला आम्ही एमएस मध्ये होतो त्या खानापूर तालुक्यातला प्रत्येक माणूस आमचा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे आणि या मावळ्यांचा इतिहास पूर्वीचा असा आहे हे हिंदुत्व आणि हिंदवी स्वराज्य हे आमच्या राजांना त्यावेळेस स्थापन केलेलं आहे आणि आम्ही सगळे हिंदू आणि हिंदूचा झेंडा जो कोण धरेल त्याच्याकडेच आमचं मतदान राहतंय हे आम्ही दाखवून दिलेलं आहे 7 वेळा सतत आम्ही लोकसभेला समितीचा पहिला कॅन्डिडेट राहत होता तेव्हा त्या हिंदुत्ववादी विचाराला आम्ही मतदान केलेलं आहे आणि यावेळेला सुद्धा मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की येणाऱ्या 7 मेला भारत देशाचं मत अस्तित्व घडायचं असेल भारत देशाला जर महासत्ता बनवायचं असेल भारत देशाला जर हिंदू राष्ट्र बनवायचं असेल तर आम्ही गेले 10 वर्ष सतत 18 तास आमच्यासाठी आमच्या देशासाठी हाडाची काढ आणि शरीराचं पाणी करणारा भारत देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं हात बळकट करण्याचं काम आणि हा राष्ट्र हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी त्यांना आम्हाला या वर्षीचा त्यांचा जो नारा आहे आपकी बार 400 पार आपकी बार 400 पार या गोष्टीचा मी सत्यता करून दिली पाहिजे म्हणून विचार करा येणारे इलेक्शन हे तुमच्या आमच्या भविष्यात नव्हे तर आमची पुढची पिढी जी आहे आमची जी मुलं आहेत त्यांचा भवितव्याचा प्रश्न आहे या भवितव्याच्या प्रश्नासाठी आम्ही मुलांना जन्म दिला उद्या आम्हाला पोरं सांभाळतील उद्या आमचा संसार चालणार करतील म्हातारपणात आम्हाला कुठेतरी काठी देतील या विचारानं आम्ही सगळेजण आमचा संसार करायला लागलो आणि आमचा हा संसार सुखाचा व्हायचा असेल तर आमचा देश मजबूत झाला पाहिजे आता देश मजबूत व्हायला पाहिजे असेल तर नरेंद्र मोदी सरकार पंतप्रधान पुन्हा या देशाला पाहिजे त्याशिवाय आमचं भविष्य आमच्या मुलांचं भविष्य होऊ शकणार नाही हे सगळ्यांनी आम्ही मनामध्ये सगळ्यांनी ठेवून येणाऱ्या लोकसभेला कोणत्याही परिस्थितीमध्ये या देशात 400 पार नारा मोदींनी दिलेला आहे तो खरं करून देण्याचं काम आम्ही करावं आम्ही सगळेजण म्हणतो काय केल्यासाठी आम्हाला काय करणार जरा हे 2 मिनिटं
मिनिटला आम्ही सगळेजण शांतपणे विचार केलो. आम्ही देशाच्या पंतप्रधानांना आमच्या हक्की काय केला म्हणून विचार करून प्रश्न करायला लागलो. आम्ही सगळ्यांनी वैयक्तिक माझ्या संकट आम्ही देशाला काय दिलो हा मित्रांनी विचार करायला नको. आम्ही देशाला देण्याची पाळी आता आलेली आहे. आमचं भविष्य घडवण्याची सवलत देवाने आम्हाला त्याच्यामध्ये दिलेली आहे. ती कोणत्या रूपात दिलेली आहे? जे आमचं महत्वाचं अमूल्य असं मत आहे ते मत आम्ही आमच्या योग्य उमेदवाराला देशाचं रक्षण करणाऱ्याला जर आम्ही ते दिलो तर त्याचा उपयोग आम्हाला होणार आहे. म्हणून या वेळेला कोणताही विचार न करता दरेक विरोध पार्टीवाले घराघरात बसून पैसे देतील, नको ते गोष्ट सांगतील, बाकीच्या खोटी अमिषा सांगतील किंवा त्याच्याकडे लक्ष न देता भारतीय जनता पक्ष कमळ हे चिन्ह नरेंद्र मोदी पंतप्रधान या तीनच गोष्टी आमच्याकडे कारवार, बडगड, अंकोला, शिरसी बट या सगळ्या बाकीच्या मतदारक्षेत्रामध्ये जे काँग्रेसचे उमेदवार आहेत तिकडे जाऊन सांगायला लागले आकडे हो घेणार त्याले जोडा, गायनेली, कारवार, ಶಿರ್ಸಿ ಭಟ್ಟ ಅಂಕೋಲ ಏನಂತ ಹೇಳ್ತಾರು. ನಾ ಎಮ್ಮೆಲ್ಲೆ ಇದ್ದಾಗ ನಮ್ಮ ತಾಲೂಕದಾಗ 600 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ವಿ. एवढे 600 कोटीचं काम केलं. इष्ट प्रगती म्हणे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल निर्माण. मी माझ्या आमदार झालो आमदार आहे त्याच्यानंतर मी अनेक कोटीचे आमदार झाले. मल्टी स्पेशालिटीचा अर्थ जे उमेदवार स्वतःला डॉक्टर समजतात त्यांनाच माहित नाही अजून मल्टी स्पेशालिटी म्हणजे काय ते आणि लोकांना खोटं खोटी सगळ्यासाठी मल्टी स्पेशालिटी नागपूर स्कूल ಮಾಡಿದ್ವಿ, बस स्टँड ಮಾಡಿದ್ವಿ. बस स्टँड मी आमदार असताना सँक्शन झालं. पहिले तर त्याचा इतिहास करू बघा आणि त्या वेळेला कमी झालं आणि त्याचं उद्घाटन कसं निश्चित असणार बघा. आमची उद्घाटनाची पाळी आता आमच्याच आमदारावरती म्हणून देव अगदी बरोबर काम करत. गणेश बाई साहेब ನಮ್ಮ ತಾಲೂಕಾ ಜನರು ಬಹಳ ಹುಷಾರು. ಆ ಸಲ 500 ರೂಪಾಯಿ ತಗೊಂಡ್ರು, ಈ ಸಲ 500 ರೂಪಾಯಿ 54,000 ಲೀಡ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಅದು ಋಣ ತೀರ್ಸೇ ಬಿಟ್ಟು लोक हुशार 500 रुपये घेण्याची 54,000चा लीड करून ती सोडते. ही खानापुरती किमया आणि आमची 84 दिवे आहे की नाही माझ्या सगळ्या 24 तुम्हाला सर्व्हिस देणाऱ्या माणसांची पडते आणि असल्या अतिरेकी करणाऱ्या आम्हाला ठेवली कधीच हे खानापुरतं पाणी लय वाईट साहेब मार भेटतो इच्छा पडते की ನಮ್ಮ ತಾಲೂಕು मला प्रमाणात ह्या माझा आपला सवाल कारण नाम तालुका निरावरी मी समितीचा आमदार तिकडे काँग्रेसचं गव्हर्नमेंट मराठीत बोललो त्यांनी बाय बघितली कन्नडात तिकडे बोललो ही लोक बाय बघितली म्हणून जाताना बसताना सही करताना काय असल्याच्या योजना गप्पू सगळ्यांच्या पायावर घेताना आणि सर ನಮ್ಮಲ್ಲಿ ಒಂದು ನೀರಾವರಿ ಯೋಜನೆ ಆಗಬೇಕಂತ ವಿನಂತಿ ಮಾಡಿ ನಾ ಎಮ್ಮೆಲ್ಲೆ ಅದು ಯೋಜನೆ ಸುಮಾರು 90 ಕೋಟಿ ಯೋಜನೆ ಅದ್ರ ಬಹುಗ್ರಾಮ ಕುಡಿಯುವ ನೀರಿನ ಯೋಜನೆ ನಮ್ಮ ತಾಲೂಕು ಎಲ್ಲವರೆಗೂ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಅವರು ಈ योजनासाठी त्यांनी प्रपोजल दिलं. विधानसभेत गेलं, विधानसभेत सुद्धा त्यांनी प्रश्न मांडले. त्यावेळेला सुद्धा या आमदारांना सांगितले की तुम्ही सुद्धा उठून उभे राहा. त्यावेळेला मी उभे राहिले. त्याचं प्लॅन त्याचा डीपीआर झाला. डीपीआर झाल्यानंतर केएनएच्या अध्यक्षांकडे जाऊया तर एमडीकडे जाऊया. त्यावेळेला हे आमदार गेले नाही, मागचे आमदार या योजनेसाठी गेले नाही. मी सीसी पाटील
कागेरी साहेब त्यावेळेला होते. कागेरी साहेब, मी सीसी पटेल, मानकेश्वर कवडी मठ हे त्यांच्या घरामध्ये बोंबाई साहेब आणि लक्ष्मण चौधरी त्यावेळेला बीजेपी मध्ये होते. म्हणजे सगळे बसून आमच्या तालुक्यातली 106 आणि मधुरे धरून 134 गावं देगाव पासून येणाऱ्या योजना त्याच्यामध्ये आमची गावं घातलेली आहे. म्हणजे ऑलरेडी काम पण चालू झालेलं आहे. एवढ्या गावांना पिण्याच्या पाण्याची सोय होत असताना या आमदारांनी ती योजना होत नाही म्हणजे त्याला पाणी वाव केले नाही. जे आमच्या तालुक्याच्या पाण्याच्या योजनेसाठी त्यांनी मंजुरी देत नाही आणि आता उद्या खासदारकीचं तिकीट घेऊन आमदार होणार कधी काय आमच्या तालुक्यात जर अजिबात काळजी नाही. त्याने आमच्या तालुक्यात कुठलं काम केलं तुम्ही पाहिजे तेवढी लोक होऊन सांगा. आम्ही पण तेवढं बोलतात कुठं तर गेलं काय महिलांचा राग यायला पाहिजे, महिलांना जवळ पाहायला पाहिजे, त्यांना हे यायला पाहिजे. आमच्या बायकांचे फोटो सांगून 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 मात्र भेटी ते काम म्हणून ह्या वेळेस मी ती येणार समोरच्या जरा येणार तर ती मागायला जाणार. तुम्ही आणि काय जर घेतल्याशी आणि काय तर घोटाळे केल्याशी हात केल्याने तुमचा घात झाला समजा. विनंती आहे आमचे जे उमेदवार आहे कागेरी साहेब त्यांनी पण जातीकडे याच्यामध्ये मजा बघावं. ही मनुष्या आर बरे एमएलए वन में मिनिस्टर वन में अध्यक्ष ಇನ್ನೂ ಒಮ್ಮೆ ಸಹಿತ ಆಗಿಲ್ಲ ಅಂತ एकदा अर्धा घुसण्यासारखं वाटतं. आणि आमच्याकडे बघा एकदा आमचा झाला तर विचार संपेल. मी तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगतो की या 84 देवीला स्मरून सांगतो कर्नाटक राज्यामध्ये जेवढे खासदारकीचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत त्या सगळ्या उमेदवारांमध्ये एक नंबर उमेदवार असेल तर विश्वास नाही. इतका प्रामाणिक माणूस आम्हाला भेटला असताना आम्ही प्रामाणिकपणाने त्यांना सहकार्य करणं आमचं तुमचं सगळ्यांचं कर्तव्य. साधा विचार करा 174 देश चायना बिना हे सगळे धावणारे जो आम्ही परत झाला आणि उद्या पंतप्रधान झाला तर आमचं महत्व संपलं. भारत महासत्ता झाला की आमचं मत संपलं. म्हणून ते सगळ्या देशाला विरोध करायचं काम करायला लागले. म्हणून आम्ही सगळ्या भारत देशाच्या नागरिकांनी आमच्या भारत मातेचं रक्षण करण्यासाठी या वेळेला कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाला मतदान द्यायला पाहिजे. तुम्हाला मतदान दिलं पाहिजे अशी विनंती तुम्हाला या ठिकाणी मी प्रामाणिकपणाने करू इच्छितो. मी मगाशी भाषण सुरू करण्यापूर्वी पत्रकारांना जरा त्यांचं स्वागत करायला पाहिजे होतं. दिलगिरी व्यक्त करतो. पत्रकार मंडळींचं सुद्धा मी मनापासून स्वागत करतो. बरीच मंडळी बोलणार आहे तर हे बोलताना जरा सावकाश बोलतात तिकट बोलणार म्हणून जरा तिकट बोलूसाठी पहिला जरा थांबलो. आमच्या तालुक्यामध्ये कुठल्याही पाण्याची योजना केली, कुठल्याही मल्टीव्हिडिओ स्कीमला त्यांनी संपूर्ण केली. नरेंद्र मोदी साहेबांनी आमची योजना JJM योजना केंद्रीय गव्हर्नमेंट म्हणजे भारतीय जनता पार्टीची केंद्राची योजना साहेब कॉन्ट्रॅक्ट हिंसा परिस्थिती महापेटू नदगड लोंढा जांभोटी उदाहरण हे मुस्लिम परिस्थिती प्रति मनी उद्देश नरेंद्र मोदी ಅವರು या कॉन्ट्रॅक्टर तोड़ताना आ कॉन्ट्रॅक्टर ಹೊರದವರು ಮನೆಗೆ ಹೋಗಬೇಕು. ಅವ್ರ ಮನೆಗೆ ಹೋದ ನಂತರ ಅವ್ರ ಪರ್ಸೆಂಟೇಜ್ ಬಂದು ಕೊಡ್ಬೇಕು. ಪರ್ಸೆಂಟೇಜ್ ಕೊಡ್ಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನನ್ನ ಗಂಡ ಏನಾದ್ರು ಗೊತ್ತಿತ್ತು ಒಳಗೆ ಹಾಕಿ ಕಟ್ಟಿದ್ದಿಲ್ಲ. ಹೀಗೆ ಮಾಡಿ ನಮ್ಮ ನಗರ ಗೋಂಡ ಇದರ JJM ಹುಡುಗ ಪಾಪ ಚಲೋ ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟ್ ತಗೊಂಡ ಆ ಓಡೋದು ಲಕ್ಷ್ಮಣ ಚೌಧರಿ ಸರ್ ನಾನು ಕೊಡಿದ್ರು. ಯಾಕೆ ಹುಡುಗರು ಯಾರು ಕುಡಿಸಿದ್ದಿ ನೀನು ಹೊರಾಗ ಆಯ್ತು
ನಾನು ಊರಾಗ ಐದು ಕರೆ ಇದ್ರಿ ಕರೆ ತಾಲೂಕಾ ಬ್ಯಾರೆದವ್ರ ಯಾಕೆ ನಮ್ಮ ಜನತಾ ಎಲ್ಲ ಹುಚ್ಚಗಿತ್ತಿ ಅದ ಕೂಡ ಹೋಗಿ ಸಾಹೇಬ್ರ ಅಂದ್ರೆ ಈಗ ಸಾಮಾನ್ಯ ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟರ್ ಸುಟ್ಟು वाळूवऱ्याची परिस्थिती नको रे बाबा वाळूवऱ्याची रुपयाला जरी बसतील हे चालू झालं मी आमदार असताना 1 रुपया नुसता पाहत आणि मी आमदार घराबरोबर कमिशन आता परिस्थिती काय झाली आपल्या वाळूवऱ्याची विकावे माध्यमाने पुस्तक सगळं जरा हवा सगळा मागता येतो हवा एवढा अन्याय केलेला माणूस कोण आमचा तालुक्याचा उद्धार करू शकत नाही आणि कॅनडा लोकसभा मतदारसंघाचा सुद्धा त्यांनी करू शकत नाही पुढे जर वाटसअपमध्ये कुठेतरी घाललं इष्ट प्रगतीमुळे बोट करायला तिकडे झालं प्रत्येक बोट म्हणजे आमच्या तालुक्यात विकास झाले मी सांगायला म्हणले प्रत्येक गावागावातला माणूस आमच्या या प्रत्येक तालुक्यातला गावागावातला प्रत्येक माणूस या ठिकाणी आला कुठल्याही गावातल्या एका माणसाला सांगायचं की आमच्या गावात असं कुठं झालं सांगा पाहिजे माझं चालेल कुठेही झालं नाही त्याच्या पुढे सुद्धा होणार नाही तेव्हा आमच्या देशाचं रक्षण करण्यासाठी जे आपले प्रामाणिक उमेदवार आहेत विश्वेश्वर रेड्डी कागेरी साहेब त्यांचा अनुभव फार मोठा आहे त्यांनी केलेली कामं फार चांगली आहेत अतिशय प्रामाणिक माणूस आहे सगळ्यांना सहकार्य करणारा माणूस आहे आणि अशा माणसाला आम्ही नरेंद्र मोदींच्या साथीला पाठवलो तर नक्कीच आमच्या राज्याचं आमच्या भागाचं आणि देशाचं नाव उज्ज्वल करण्यामध्ये कागेरी साहेबांचा पुढे असेल अशी इच्छा पुन्हा एकदा सगळ्यांना हात उडवण्याची करतो